आता मक्याला भाव जास्त लागला की सगळेजण मकाच्या मागे लागणार. मका हे सगळ्यात जास्त खादार पीक आहे. जमिनीमधलं जेवढं काही एक्स्ट्रॅक्ट आहे ना तो घेतो निघून. मग त्याच्याप्रमाणे तुम्हाला जेवढं शेणखत टाकलं पाहिजे. म्हणून मका हे जनावराला खाऊ घालत होते. त्याच्याकडे जनावर आहे, त्याच्याकडे मका करते त्यांनी बघ. कधी बघ आपल्याकडे म्हणजे बारीक बारीक गोष्टी ऑब्झर्वेशन केल्या पाहिजेत आपल्या पोरांनी. मका कोण घेतं? ज्याच्याकडे जनावर आहेत. मग ते जनावरच काय जातं? दूध जातं ना, शेणखत. ह्यानी मका घेऊन सगळं विकायला आहे, जमीन नापीक होती ती. आज सिल्लोड पट्ट्यामध्ये बऱ्याच ह्याच्यामधलं फर्टिलिटी लेवल कमी आलेलं आहे. तसं मग मका पीक शेतकऱ्यांसाठी धोकादायक असं धोकादायक आहे ते. पण कुणा किंवा ज्यावेळेस तर तुम्ही प्रॉपर नियोजन जर तुमच्याकडे नसेल, शेणखताचं और ह्याचं फर्टिलायझर मॅनेजमेंट जर एकंदरीत चांगलं नसेल आणि तुम्ही जर मका घेतली तर ती जमिनीला खराब करते. पण तुमच्याकडे जर समजा तुम्ही मका घेतलेली आहे, त्याचं तुम्ही खालचं जे तुला म्हणलं ना जसं की खालचं कांडर आहे, त्यात जास्त हे आहे, मग तुला ते कुट्टी करून टाकावं लागेल. कार्बन जास्त आहे त्यामध्ये. त्याचे ते शेल आहे मक्याचं कणसाचं असतं ना ते शेल, ते शेल ऍक्ट ॲज अ बाहेर देशामध्ये युरोपियन कंट्रीमध्ये ट्रॅप ह्याच्यासाठी तुमच्या गोगल गायसाठी ह्यासाठी वापरलं जातं. अरे कन्सेप्ट लोक त्याचा वापर करतात.